त्याचं माझ्यावरती पहिल्यापासूनच प्रेम आहे. रोहित पवारनं मला असं वाटतं की आपलं कुटुंब, आपला पक्ष, आपला परिवार म्हणून ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहतो, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादांकडे पाहत होतो, त्यावेळेला सुद्धा रोहित पवार काय काय उपद्व्याप उद्योग करत होते हे आता सगळं मला असं वाटतं की आगामी काळात मला बोलून दाखवावं लागेल. आजपर्यंत आम्ही गप्प आहोत, याचा अर्थ जर रोहित पवारांनाच बोलता येतं आणि आम्हाला बोलता येत नाही असं जर त्याच्या डोक्यात काय असेल तर त्यांनी ते विसरून द्यावं. मला व्यक्तिगत अजितदादांनी प्रेम दिलं. माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सातत्यानं स्वतः दादा आग्रही राहिले. मागील 5 वर्षामध्ये मावळ तालुक्यात विकास कामं कशा पद्धतीने सुरू आहेत याचे साक्षीदार माझी मावळची जनता देखील आणि पक्षातले नेते देखील आहेत. ज्या पद्धतीनं दादांनी मला साथ दिली, ज्या पद्धतीनं दादांनी मला सांभाळलं, त्याच पद्धतीनं सुनित्रा वहिनी देखील मला साथ देत आहेत. माझ्या प्रत्येक कामाला, प्रत्येक विषयांना गांभीर्याने घेऊन कसं काम मार्गी लागेल किंवा इथले प्रश्न कसे सुटतील हे स्वतः सुनित्रा वहिनी पाहत आहेत. मग अशा व्यक्तीला, अशा नेत्यानं माझ्यासाठी अजून काय करायला पाहिजे की तो आम्ही दुसरा पर्याय शोधू, या पलीकडं अजून दुसरं काय करावं अशी माझी कुठली अपेक्षा नाही. त्यामुळं स्वतः काँग्रेसमध्ये चालला आहे, लवकर जा तिकडं. तुतारी पक्षाचं काय विसर्जित करायचं तो करून टाक आणि स्वतःला काय राष्ट्रीय नेता व्हायचा हो, पण दुसऱ्यावरती बेछूट आरोप करू नकोस. नाही बघा, शेवटी एखादा व्यक्ती, जबाबदार व्यक्तीचा असे वक्तव्य करत असेल तर माणसाच्या मनात संभ्रम तयार होतो आणि तो संभ्रम करण्याची किंवा खोटं बोलून समोरच्याला खरं कसं वाटेल याची स्ट्रॅटर्जी आता रोहित पवारला चांगली जमलेली आहे. त्यामुळे ते जे काही बोलत आहेत, आज राज्यामध्ये आम्ही युतीच्या सरकारमध्ये आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकत्रितपणानं महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आज मी जरी राष्ट्रवादी असलो तरी भाजपच्या नेत्यांना देखील मी काही परखा नाही आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील भाजपचा कुठला नेता किंवा कार्यकर्ता आला तर तो परखा नाही आहे. हे आपण आपल्यापणानं जपणं किंवा आपण एकत्रितपणानं काम करणं हाच युतीचा धर्म आहे आणि तो आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण पाळून काम करू.